लाईनमन आपापली जागा घ्यायची. त्याचप्रमाणे चालू सामन्यात ईशा परेश पवार यांनी पहिल्या त्रिशा परेश पवार यांच्याकडून पहिल्या पॉईंटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. त्याचप्रमाणे पहिल्या बोनससाठी ध्रुवी प्रीतम तवसाळकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. दोन्ही संघांसाठी खुशखबर आहे. आणि दरम्यान चढाई करतोय तो वलन संघाचा कबड्डीपटू. नको नको गर्दे विरुद्ध वलन अशी लढत आपण पाहतोय. गर्दे संघाचा कबड्डीपटू सडपातळ बांधण्याचा असा कबड्डीपटू आपण पाहतोय. आपली लढाई सजवतोय. बैठी लाच सोडून कोपरा सहाय्यकाला बाद करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा छेपावतोय. आपल्या क्षेत्ररक्षणात सुखरूप परततोय आणि प्रत्यंतरासाठी येतोय. तो शिवसाई म्हणून संघाचा एक सडपातळ बांधण्याचा उंच पुराचा कबड्डीपटू, युवा कबड्डीपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो खेळी सजवतोय. जे हनुमान गर्दे संघाच्या क्षेत्ररक्षणात सुंदर अशी खेळी विधान रेषेच्या आतील बाहेरील अशी त्याची महत्वपूर्ण खेळी आणि त्या प्रयत्नात तो फसतोय, बाद होतोय. गोड जमावतोय गर्दे संघाच्या खात्यात आणि लढाईसाठी पुन्हा एकदा तिसरी चढाई डोअर डाय रेड घेऊन जातोय. तो 3 नंबर गणेश प्रदान केला गर्दे संघाचा कबड्डीपटू. शिवसाई वलन संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2 3 संघाच्या संघाची क्षेत्ररचना आणि खेळ सजवतोय. आणि यावेळी मात्र रायडर बा असा पंचाचा इशारा होतोय आणि गुण जमावतोय वलन संघाच्या खात्यात. पुन्हा आपण एकदा जातोय क्षीरसागर सरांकडे. त्यांच्या मधुर वाणीतून आणि पहाडी आवाजातून आपण ऐकणार आहोत पुढचं समालोचन. धन्यवाद खेडेकर सर. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतो अर्थातच एक महत्वाची लढत एकीकडे जे आपण करते तर दुसरीकडे शिवशाही वनसारखा एक मराठी संघ आहे. शिवशाही वनसंघाबरोबर जर आपण भारतात बघितलं तर सार्थक कदम सारख्या एक 4 खेळाडू ज्याचे नुकतेच रत्नागिरी जिल्ह्याच्या किशोर गटामध्ये देखील निवड झालेली आहे. आता तो खेळाडू आज इथे ऍबसेंट आहे, तो खेळत नाहीये. त्याच्या अनुपस्थितीमध्ये मात्र जर आपण बघितलं तर शिवशाही वनसंघ देखील एक सर्वोत्तम कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न केला. हॅलो कुठं येस तर या ठिकाणी आमचे पंचकर्म ऋषा सुर्वे सर माझ्या माहितीसाठी सांगतात जो चिपळूणमध्ये कॅम्प सुरू आहे त्या कॅम्पवर सहभागी झालेला आहे. आणि तो देखील या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला असता. त्यामुळे दुसऱ्यांदा किशोर गटामध्ये आज रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये त्याची निवड होती आहे. तर मग यावेळेला प्रथमेश कांबळे दर्शनावरती हा देखील एक आलकाट आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये ऑपरेशन डॉक्टर माघारीपर्यंत पंचायतचा प्रत्युत्तर करण्यासाठी एक असा चांगलं या अभिमानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये जर कर्ज संघाला स्पर्धेच्या पुढच्या फेरीपर्यंत घेऊन जायचं असेल तर प्रत्येक खेळाडूला 100% कॉन्ट्रिब्युशन देणं गरजेचं आहे. दर्शन वर्षावरती 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण परंतु यावेळी आरमार टॅकल करण्याचा प्रयत्न कॉम्पिटिशन टॅकलचा पुन्हा एकदा परिचय दिला करते टीम एका गुणाची कमाई करत शिवशाही वलन संघावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही संघ मात्र सातत्याने डोळा डायरेक्ट वरती खेळतायत. सावध पवित्र दोन्ही संघाच्या माध्यमातून पहिल्या हाफमध्ये आतापर्यंत आपण पाहत दोन्ही संघ तिसऱ्या झालेला परंतु इथे त्याच्याकडे देतो कॅश आहे, ह्याच्याकडे देतो कॅश आहे. म्हटलं एक काम कर तू अक्षय तुम्हाला राऊंड वरती भेटल्यावर मागील अनेक पर्व जर आपण बघितलं तर शिवशाही वलन संघासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या खेळाडूने दिलेलं आहे. जिल्ह्यामध्ये याचं देखील खूप मोठं योगदान आपण पाहिलं शिवशाही वलन संघासाठी.
तर असा 4 काढू शकतो 6 काढूच्या डिफेन्समध्ये घरच्या संघाचा एक 4 काढू तो बॅटमॅनच्या पाठीमागे त्याला रिवायवल करण्यासाठी डिफेन्समध्ये कोणाची कमी करावी लागेल किंवा ज्यावेळेला रिटर्न राहायचं आहे त्यावेळेला 10 पॉईंट घेऊन माघारी येणे गरजेचं आहे. तर समोरचे डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करतोय त्याने एक सर्वोत्तम डिफेंडर तुम्ही पाहताय शिवशाही वनन संघाचा. या डिफेंडरच्या खेळावरती देखील मित्रांनो लक्ष असू द्या. मागील 2 ते 3 पर्व सातत्यानं सर्वोत्तम डिफेंडर शिवशाही वनन संघाने या कामगिरी पार पाडलेली आहे. नजर हटली मानव दुर्घटना घडली हे चित्र या डिफेंडरच्या माध्यमातून सातत्यानं बघितलंय. प्रथमेश कांबळे ॲज अ रेडर बोनस शेकचा नाही मार्ग दिसत होतोय. बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न झाला. लेफ्ट विंगचा तो खेळाडू आहे त्याच्या हातातून बोनस पॉईंट घेण्याचा त्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरतोय का बघूया. दोन एकदा 6 काढूच्या षटकामध्ये मधल्या फळीचा जो डिफेंडर होता त्याला हलकासा स्पर्श करण्याचा प्रयत्न प्रथमेश कांबळेकडनं परंतु यावेळेला पुन्हा एकदा अपयशी करतोय. माघारी परततोय आणि कर्तृत्व देण्यासाठी दर्शन करतील हा खेळाडू सज्ज होतोय. जे अनुमान करते त्यासोबत शिवशाही वनन संघाने सगळ्यांनी स्वप्न बघितलंय या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्याचं. परंतु तुम्ही पाहिलेलं स्वप्न जर तुम्हाला प्रत्यक्षात साकार करायचं असेल तर त्याच्यासाठी मोठं कॉम्पिटिशन प्रत्येक कामला घेणं गरजेचं आहे. थर्ड रेड युवा डायरेक्ट शिवशाही वनन संघाचा दर्शन नंबर 17 हा युवा काढून तुम्ही पाहताय चढाई मार करतो. 6 काढून क्षेत्ररक्षण आहे म्हणजे बोनस पॉईंट देखील घेऊ शकता किंवा टेस्ट पॉईंट देखील घेऊ शकता. यावेळेला राईट कॉर्नरचा जो डिफेंडर होता त्याला स्पर्श केला लॉबीचा आधार घेतला सक्सेसफुली क्रॉस. आजचा दिवस कदाचित बदलत आहे. सातत्याने चढले आहे सातत्याने युवा डायरेक्ट आहे. प्रत्येक संघ सुरुवातीच्या पहिल्या हाफमध्ये जर पाहिला तर थर्ड रेडवरती खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रथमेश कांबळे पुन्हा एकदा चढाईसाठी 6 काढूचं क्षेत्ररक्षण अपेक्षेप्रमाणे डाव्या कोपऱ्यामध्ये चढायला सुरुवात करतोय. लेफ्ट कॉर्नरची जे चढाई करतो असतात अर्थात त्यातल्या एक पुढे प्रथमेश कांबळे पुरेपूर सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न हा काढून करू शकतो. क्षेत्ररक्षणाची तो ताकद करतोय माघारी परंतु अर्थातच बोनस पॉईंट माझ्या खात्यामध्ये जमा होतोय आणि त्याच वेळेला आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्या दर्शन करतील शांततेने विकेट साध्य करण्याचा प्रयत्न अपेक्षेप्रमाणे पूर्ण डाव्या या काढूच्या चढायला सुरुवात केली आहे. 6 काढूचे दर्शन परंतु अपयशी ठरतोय. आघाडी करता एक्सेल एमपी रेड आणि त्यानंतर प्रथमेश कांबळे ॲज अ लीडर म्हणून चढाई मार्गावरती सज्ज होतोय. आता त्या ठिकाणी दापोली तालुक्यामधून देखील अनेक खेळाडू किशोर गटामध्ये निवड झालेली आहे. जे खेळाडू पुढे जाऊन आता जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व करते त्याच्यामध्ये सार्थक कदम जो वनमगावचा सुपुत्र आहे त्याच्याबरोबर कार्तिक अफजल हा देखील सिंहोली गावातून बिलॉंग करते. दोन्ही खेळाडूंची रत्नागिरी जिल्ह्याच्या किशोर गटामध्ये निवड झालेली आहे आणि ही आपल्यासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर किशोरी गटामध्ये ज्या 2 मुलींची निवड झालेली आहे त्याच्यामध्ये एक आहे सायना शिवरे जी तालदुरे गावातून बिलॉंग करते तर दुसरी कीर्ती मांडवकर जी आसून गावातून बिलॉंग करते. या मुलींचा देखील आपल्याला अभिमान आहे. आता ते जे युवा खेळाडू आहेत ते भविष्यामध्ये आपल्या दापोली तालुक्याची नक्कीच करतील. चालू असणाऱ्या सामना जो तुम्ही शिवशाही वनन बनाम या अनुमान अशा 2 बलाढ्य संघांमधला पाहत आहे. क्रीडारसिकांचा प्रतिसाद देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून क्रीडारसिक देखील प्रतीक्षा करत होते की पाळंद्याची ऐतिहासिक स्पर्धा कधी सुरू होईल आणि आता सोनेरी दिवस उगवला. त्याच्या पहिल्या दिवसाचा 3रा सामना आपण पाहतोय. लेफ्ट विंगचा जो डिफेंडर होता मजबूत अँकल होल्ड जर्सी नंबर 3 प्रथमेश कांबळे सारखा जो एक स्टार खेळाडू होता शिवशाही वनन संघाचा ब्रह्मास्त्र म्हणून जो खेळाडू त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं जर्सी नंबर 3 ने. तर त्याच वेळेला जे आपण करण्याचा जर्सी नंबर 10 हा देखील एक स्टार खेळाडू आहे. खूप मोठा चांगला वापर करतोय. पायाने चालणारी माणसं अंतर टाकतात डोक्याने चालणारी माणसं धिऱ्या काढतात आणि तुम्हाला तुमच्या धिऱ्यापर्यंत पोहोचायचं असेल तरी ते डोक्याचा वापर करावा लागेल. दिमाग की वस्ती जलाने पडी घ्यावी. दर्शन नंबर 10 त्याला माघारी पाठवलेलं आहे बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय. सातत्याने दर्शन नंबर 17 आणि प्रथमेश कांबळे हे 2 खेळाडू चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतात. सार्थक अनुपस्थित जाणवते परंतु यावेळेला थोडीशी काही दर्शन नंबर 7 सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न अडवून टाकण्याचा जो प्रयत्न पाहायला मिळाला चुकीचा होता.
पुन्हा एकदा ॲज अ डिफेंडर्स कडून पनिशमेंट भोगावी लागते. बॅकलाईनच्या पाठीमध्ये केलेला आहे शिवशाही वनन संघाच्या कामामध्ये. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आहे का तर मजबूत बांध्याचा काढून जे संघाचा सचिन बर्डे माघारीपर्यंत क्रॉस केलेली आहे. एक यम पिरियड माघारीपर्यंत प्रथमेश कामने रिवायवल झाल्यानंतर पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. शिवशाही वनन संघाकडून प्रथमेश कामने अजून दर्शन 17 असतील. याची दोन प्रमुख रेडर आहे जे आपण गरजेचं या मॅच मध्ये जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर हे दोन्ही प्रमुख रेडर आहेत. त्यांना जास्तीत जास्त बॅकलाईनच्या पाठीमागे ठेवणं गरजेचं असेल. छोट्या उंचीचा खेळाडू 86 नंबर 2 त्याला हलकासा स्पर्श केला होता प्रथमेश कामने. हे जे खिलाडू होते आपल्याला पाहायला मिळाली हे स्वतः त्यांनी सांगितलं या डिफेंडरने की मला हलकासा स्पर्श झालेला आहे आणि खिलाडूची सातत्यानं आपण दाखवली. ब्लॉक मध्ये प्रत्येक खेळाडूमध्ये आलेलो आहोत. प्रथमेश माझा मामा लागतो बाय तो मामा लागतो प्रत्युत्तरासाठी बॅक बॅक पुन्हा प्रथमेश कामने 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये जे आपण गरजे संघाचे जे 3 स्टार काढले ते बॅकलाईनच्या पाठीमागे त्यांना निवडून करायचं असेल तरी ते डिफेन्स करावा लागेल. शानदार डिफेन्स, मजबूत डिफेन्स. 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये प्रथमेश कामने सारखा जो स्टार खेळाडू होता ते ब्रह्मास्त्र होतं. ते ब्रह्मास्त्र इथं भेट दिल्याची हनुमान करते संघाने. बिलकुल वास्तव तिसऱ्या चढाईचा डुआ डायरेक्ट चढाईचा आधार घे मिडल क्रॉस एका गुणाची कमाई पुन्हा शिवशाही वनन संघाच्या खात्यामध्ये होते. गुणफलक पाहिला तर अर्थातच चॅलेंज फार मोठा डिफरन्स नाहीये दोन्ही टीमच्या गुणफलकामध्ये. 19-20 का मागचा दोन्ही टीमच्या गुणफलकामध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे प्रथमेश कामने तर दुसरीकडे मुरुड संघासाठी खेळाडू आहे. तोपर्यंत मैदानामध्ये अर्थात तोपर्यंत कर्जे संघासाठी ती जमेची बाब असेल. शिवसेना त्याकडनं जास्तीत जास्त बॅकलाईनच्या पाठीमागे ठेवता गरजेचं आहे. तर 10 नंबर 10 सज्ज होतोय कर्जे संघाकडून. 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिजे बोनस आहे. पुन्हा एक गावात असेल बोनस पॉईंट घ्यायच्यावर पुन्हा टेस्ट पॉईंट घेण्यामध्ये अपयश येतं. त्यावेळेला सातत्यानं तुम्ही बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमचा जो गुणफलक आहे तो सातत्यानं पुढे सरकला जाईल आणि प्रतिस्पर्धी टीमला देखील तुम्ही डॉमिनेट करू शकता. अनुप कुमार तो ज्यावेळेला सुरू झालेला होता त्यावेळेला आपण सातत्यानं अनुप कुमारला बोनस पॉईंट घेताना पाहिलं होतं. विमुखाचा स्टार कार्ड होता पण विमुखाने जिंकलेलं होतं. आता ज्यावेळेला प्रथमेश कामने पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न होता. बिग टॅकल आपल्याला पाहायला मिळते राईट कॉर्नरच्या डिफेंडर्स कडून. 7 नंबर 4 अपयशी ठरतं. बॅकलाईनच्या पाठीमागे हा मोठा धक्का होतो खरं करते संघाला. सातत्याने आपल्या टीमचा जो गडगडणारा डाव होता तो सावरण्याचा प्रयत्न करण्याची गॅप होते ते बॅकलाईनच्या पाठीमागे. दरम्यान एक सूचना आहे सिंधू तवसाळकर आपण कृपया व्यासपीठावर अध्यक्षांची भेट घ्या. चिनू तवसाळकर मला संघर्ष करावा लागेल इथे. 1 2 3 4 अजून 4 आहे. प्रथमेश कामनेला जास्तीत जास्त तर या मॅच मध्ये आपण विशेषतः पहिल्या आमच्या खेळामध्ये जर पाहिलं तर आघाडी प्राप्त करू शकेल कर्जे संघ. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला रणनीती देखील बनवावी लागेल. त्यांनी करावं लागेल. प्रथमेश कामनेच्या विरोधामध्ये 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा सुरुवात डाव्या प्रयत्न करतोय. एक सेफ रेड करण्याचा प्रयत्न मिस्टर प्रथमेश कामने यांचा निदानदृष्ट्या सहज क्रॉस केले माघारीपर्यंत प्रत्युत्तरासाठी 7 नंबर 3 हा स्टार काढला आहे. हा देखील कर्जे संघाचा ब्रह्मास्त्र म्हणून देखील ओळखला जातो. या पर्वामध्ये अनेक युवा खेळाडू परफॉर्मन्स सादर करताना आपल्याला पाहायला भेटू शकतात. अर्थात अनेक खेळाडू जे या सीझन पासून डेब्यू देखील करू शकतात. प्रत्येक खेळाडूंनी स्वप्न बघितलंय की या सीझन मध्ये मला चमकदार कामगिरी पार पाडायचं आहे. माझं नाव तिथं प्रस्थापित करायचं आहे. क्रीडा रसिकांच्या गळ्यातलं ताईत करायचंय. दरम्यान भक्कम बांध्याचा खेळाडू शिवशाही वनन संघाचा जर्सी नंबर 7 सुरुवात राईट कॉर्नर कडनं करतोय. 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये जे हनुमान कर्जे संघाचे 3 खेळाडू जे बॅकलाईनच्या पाठीमागे अजून देखील आहेत. सातत्याने या ठिकाणी जेव्हा कर्जे संघ जर आपण बघितलं तर बराच वेळ 4 ते 5 खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये मैदानामध्ये आहे. म्हणजे 2 ते 3 खेळाडू सातत्याने बॅकलाईनच्या पाठीमागे बस आमचा पहिला कॉल असेल. आपल्याला विनंती आहे आपण हा सामना संपताच तिसरा पुकार दिल्यानंतर आपण मैदानामध्ये लवकरात लवकर यायचं आहे.
कारण थोडस पावसाचं सावट आहे या स्पर्धेवर ते लक्षात घेतात फार वेळ जाणार नाही सामने सुरू होण्यासाठी याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. सो जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये ज्या ठिकाणी प्रथमेश कामने पुन्हा एकदा चढायचं शोधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेताना आपण पाहतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये सातत्यानं चढाई करताना आपण प्रथमेश कामनेला पाहतोय. पहिल्या आपल्याला देखील सातत्याने हे चित्र आपण बघितलं होतं जे की दुसऱ्या आपल्या सुरुवातीला आपण पाहतोय. तर दुसरीकडे जे हनुमान गर्दे संघाचा जर्सी नंबर 7 हा उंच पुरा खेळाडू 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण परंतु इथे डॅश करण्यामध्ये शिवशाही वनन संघाला यश मिळते. एका गुणाची कमाई पुन्हा एकदा शिवशाही वनन संघाच्या खात्यामध्ये होते. डिपेंडिंग चॅम्पियन आहे. तर दुसरीकडे चढायचं जे शोधक विषय ते सातत्यानं सांभाळण्याची जबाबदारी ही प्रथमेश कामनेवरती येते. त्याच्यामुळे कुठेतरी आता विचार करावा लागेल जे आपण गर्दे संघाला किंमत करावं लागेल रणनीती बनवावी लागेल जेणेकरून प्रथमेश कामनेला जर एक टीम बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवण्यात यशस्वी ठरली तर जी पिछाडी आहे ते बघता बघता ते भरून काढू शकतात. कारण प्रथमेश कामने आणि जर्सी नंबर 17 हे 2 प्रमुख खेळाडू शिवशाही वनन संघाचे आपण या मॅच मध्ये पाहतोय. सार्थक कदम किशोर गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला भेटेल. गेल्या वर्षी त्यांनी नेतृत्व देखील केलं होतं. यावर्षी तो प्रतिनिधित्व करताना आपण पाहतोय. तर त्याच वेळेला पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 हा जो स्टार खेळाडू आहे पहिल्या हाफमध्ये देखील काही अंश प्रतिकार यांनी केला होता. आपल्या टीमचा जो गुणपदक आहे तो पुढे सरकवण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 3 ने देखील केलेला होता. त्यामुळेच पहिल्या हाफचा ज्यावेळेला खेळ संपलेला होता त्यावेळेला नाम मात्र गुणाची आघाडी होती शिवशाही वनन संघाकडे. तिसरी चढाई डायरेक्ट प्रथमेश कामने ब्रह्मास्त्र या ठिकाणी चढाई मार्ग करते. सुपर टॅकलची नाव सुरुवात नसते परंतु त्याच वेळेला मधल्या फळीचा जो डिफेंडर्स होता जर्सी नंबर 28 त्याला क्लिक मारून बॅकलाईनच्या पाठीमध्ये पाठवण्यात प्रथमेश कामने यशस्वी ठरतोय. आता त्यावेळेला जर सुपर टॅकल पाहायला मिळालं असतं तर ती मोठी अचिव्हमेंट ठरू शकली असती जी हनुमान गर्दे टीमसाठी. परंतु तसं काय होत नाहीये. मोठा झटका बसला होता जे हनुमान गर्दे संघाला एका गुणाची कमाई करत प्रथमेश कामने माघारी परत प्रत्युत्तर करण्यासाठी जर्सी नंबर 10 यावेळेला नेमकं काय घडतंय ते बघूया. मैदानावरती कोलांट्या उड्या का सरते शेवटी बिल्डर असलेल्या जर्सी नंबर 10 ने जी लोक धडपडतात ते इतरांच्या त्रुटीने धड नसतात कारण ते पडत असतात. परंतु मित्रांनो ते पडता पडता घडत असतात. हे पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 ने इथे सिद्ध केलंय. वा 57 चढाई आपण पाहिली आहे. आणि हाच खेळ पाहण्यासाठी बाळंद्याच्या ऐतिहासिक मैदानावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक दरवर्षी गर्दी करतात. सीझनची पहिली स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी. आज कबड्डीच्या मोठ्या प्रमाणात चाहते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शिवशाही वनन संघाचा ब्रह्मास्त्र प्रथमेश कामने पुन्हा एकदा चढाई मार्ग करते. तर त्याच वेळेला आपण पाहतोय टाइम आउटची मागणी केलेली आहे. सो यस टाइम आउट नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. जर्सी नंबर 3 हा खेळाडू 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये चढाईसाठी सज्ज होता. खूपच लाईन बाबा असेल इथे मधल्या फळीमध्ये खेळी सजवताना पाहायला मिळेल क्रीडा रसिकांची गर्दी सातत्यानं या स्पर्धेचा आनंद घेत असताना. तर त्याच वेळेला एक सेफ रेड करत जर्सी नंबर 3 हा माघारी परत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा प्रथमेश कामने जे स्टार काढू जर आपण पाहिले तर ते बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. कर्ज संघाचे 4 काढू अजून देखील मैदानामध्ये मधल्या फळीमध्ये किक मारत गडी टिकण्याचा प्रयत्न मिस्टर प्रथमेश कामने यांचा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न देतो. पुन्हा एकदा राईट कॉर्नर एक वेगवान चढाई दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी आजमावली पाहिली. माघारी परतला आणि त्यानंतर प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 ही जे बॅटल आहे या दोन संघातले जे लढाई आहे हे जे युद्ध आपण पाहतोय विपुल सुरू या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांना विनंती आहे कृपया आपण देखील पंच पॅनलकडे संपर्क साधा. विपुल सुरू उद्याच्या दिवसामध्ये त्या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या सीझनमध्ये देखील विपुल सुरेचा बहादार खेळ आपण पाहिलेला होता. साधुरी संघाचा हा देखील स्टार खेळाडू आहे. अक्षय सुर्वे सर गेले अनेक वर्ष त्यांना देखील आपण पाहिले. परंतु या सीझनमध्ये ते खेळतील की नाही थोडीशी शासनकता आहे. येस आपल्या संघाची गरज लक्षात घेता ते मैदानावर उतरू शकतात. नक्कीच विपुल सुर्वे याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर कबड्डीच्या मैदानामध्ये खेळाडू म्हणून त्याला आपण सातत्यानं पाहिलं. परंतु येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये कदाचित त्याला तुम्ही पंच म्हणून देखील पाहू शकता. तर दुहेरी भूमिकेमध्ये म्हणजे आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर ते पाऊल टाकत कदाचित विपुल सुर्वे देखील ॲज अ पंच म्हणून ॲज अ खेळाडू म्हणून अशा दुहेरी भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. जर्सी नंबर 10 गर्दे संघाचा स्टार काढून चढाई मार्ग करतो. राईट कॉर्नरला आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु ते काय केले तुम्ही संभवतः
की रेडर येस एका गुणाची कमाई एका गुणाची कमाई डिफेंडिंग चॅम्पियन शिवशाही संघाच्या खात्यात तर या ठिकाणी युवा समालोचक आमचे मित्र उत्कर्ष कर्तेकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेसाठी त्यांनी विशेष सहकार्य देखील केलेलं आहे उत्कर्ष कर्तेकर यांनी सो त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत काही वेळातच आपण त्यांचा देखील मधुर आवाज ऐकणार आहोत गेले पर्व अतिशय शानदार त्यांनी देखील गाजवलेले होते त्या पद्धतीने खेळाडू एकीकडे स्पर्धा गाजवत होते एकीकडे आम्हाला उत्कर्ष यांचा देखील तो मधुर बारदार आवाज सातत्यानं ऐकायला मिळत होता युट्यूबच्या माध्यमातून सो आपण अजून देखील क्रीडा रसिकांना घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेता येत नाहीये कदाचित येणाऱ्या ज्या पुढच्या स्पर्धा असतील त्या युट्यूब लाईव्ह देखील असू शकतात आता लाडगरची स्पर्धा दत्त जयंतीच्या निमित्तानं ती स्पर्धा असते ती कदाचित लाईव्ह असू शकेल ती देखील एक मोठी स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते गेल्या अनेक वर्षाची दीर्घ परंपरा त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामुळे तुम्हाला पाहिजे एक मोठी तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा देखील पाहायला मिळू शकेल आपल्या सर्वांचं दुर्दैव की अंधारल्याकडे देखील एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जी सीझनच्या सुरुवातीला पाहायला भेटू शकली असती परंतु वरुण राजामध्ये स्पर्धा कॅन्सल करावी लागली परंतु ही जी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे ज्याला एक मोठी परंपरा अनेक वर्षाची लाभलेली आहे त्याच्यामुळे ह्या स्पर्धेवरती मात्र वरुण राजाने कृपादृष्टी ठेवलेली आहे अजून देखील अतिशय उत्तम अशी स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय प्रमुख रेडर म्हणून त्याची जबाबदारी त्याने अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडली तर दुसरीकडे आपण जर पाहिलं जम्मू करण्यासाठी रेडर अजून चालत नाहीये रेडरची भूमिका देखील तेवढीच फार महत्वाची असेल यावेळेला आपण पाहतो डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी दापोली तालुक्यातला एक सर्वोत्तम डिफेंडर्स आपल्याला पाहायला मिळतोय ह्या खेळाडूने गेल्या पर्वामध्ये ॲज अ डिफेंडर्स म्हणून कमाल केलेली होती सातत्यानं प्रतिस्पर्धी संघाचे जे रेडर होते त्यांना त्यांनी टॅकल केलेलं होतं आणि आपल्या टीमच्या विजयामध्ये मोठं योगदान जर्सी नंबर 13 ने देखील दिलं होतं शिवशाही संघासाठी तर प्रथमेश कामने मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती मध्य रेषेच्या आसपास एका जागेवरती शांतपणे उभा राहत क्षेत्ररक्षणाची चाचपणी करतोय नजरेचा कटाक्ष बदलवरती आहे फार मोठा धोका पत्करायचा नाही हा त्याचा उद्देश आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलेला आहे तर त्याच वेळेला मात्र प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा बॅक जर्सी नंबर 7 या खेळाडूला काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल यशस्वी पुनरागमन करायचं असेल तर जे आपण करते संघाला सर्वोत्तम कामगिरी पार पाडावी लागेल कल करी सो आज कर आज करी सो या युक्तीप्रमाणे जे काही सर्वोत्तम खेळ तुम्हाला सादर करायचे ते आता सादर करणं गरजेचं असेल तर दुसरीकडे पुन्हा एकदा प्रथमेश कामने चढाई मार्गवरती थोडंसं लेझी खेळ आपल्याला त्याच्याकडे देखील पाहायला मिळतोय आणि ज्यावेळेला डॉमिनेट करण्याची वेळ येते प्रतिस्पर्धी टीमला त्यावेळेला तो आक्रमक पवित्रा देखील घेतो आता त्यावेळेला त्याला माहिती आहे की त्याच्या टीमकडे आघाडी आहे तिथे आक्रमक पवित्रा घेणं गरजेचं नाही थोडासा धीमा खेळ खेळणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तो सावध खेळ आतापर्यंत सादर करतोय पुन्हा एकदा मागच्या चढाईचं प्रात्यक्षिक आपण दाखवलं ते हायलाईट आपण पाहतोय अरे वा या डिफेंडर बद्दल मी चर्चा करत होतो मित्रांनो नजर हटली मागे दुर्घटना घडली ये हार नहीं है पासे का फंडा है दोस्तों एक बार गिरफ्त में आता है तो सीधा बैकलाइन के बाहर जाना पड़ता है फिलहाल यहाँ पर दर्शक नंबर 70 इस समय रेड करते हुए नजर आएंगे शिवशाही वनन की तरफ से लेफ्ट कॉर्नर की तरफ आक्रमण करते हैं और वहां से राइट कॉर्नर की तरफ तेजी के साथ बढ़ते हैं लेकिन राइट कॉर्नर का जो डिफेंडर था उसको हल्का सा स्पर्श किया था और इससे के साथ वो सिंगल पॉइंट लेकिन इस समय क्या डोमिनेट किया क्या डॉश किया है ये पहला एफर्ट किया था दर्शन नंबर 13 ने वहां पर थोड़ा सा बिग टैकल लेकिन उसके बाद जो राइट कॉर्नर के जो डिफेंडर्स थे उन्होंने आकर डैश किया था वहां पर रेडर को एक सक्सेसफुल डिफेंस गाणं आहे तू पक्का यायच्या आधी काहीतरी खाल्लं नाही तिने सांगेल नाही तू भेटलास तर या ठिकाणी आमचे युवा समालोचक उत्कर्ष कर्तेकर यांच्याकडून याच पर्वासाठी गीत जाहीर झालेलं आहे उत्कर्षजी आपल्या मनापासून या ठिकाणी खूप धन्यवाद पंचप्राण्यांच्या उदयी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे आहे या स्पर्धेसाठी देखील आमच्या उत्कर्ष गटातून खूप मोठं कॉम्पिटिशन आपल्याला लाभलेलं आहे आय थिंक
क्रीडांगण क्रमांक 2 चे जे पुरस्कार आहेत ते उत्कर्ष दर्देकर आहेत. मोठं सहकार्य त्यांच्याकडून भूषणजी वेंगुर्कर यांच्याकडे देखील कदाचित एक मोठी जी पंचांसाठी येऊ शकते. आता कॉम्पिटिशन असू शकते कदाचित इथे. यस, पुढच्या पर्वामध्ये त्यांनी इशारा केला. याचं यावेळेला मात्र पुन्हा एकदा शानदार डिफेन्स आहे, शानदार डिफेन्स आहे. जर्सी नंबर 13 हा धावणे देतो ठाकूर. जबरदस्त डिफेन्स या खेळाडूकडनं केलाय. जे डिफेन्स मध्ये पॉईंट प्राप्त केलेला आहे त्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन, खूप मोठं योगदान जर्सी नंबर 13 आहे. तर त्याचमध्ये शिवशाही म्हणून संघाचा हा तुर्मुख गायक का खेळ चाहे जिंदगी का हो या ताश का हो आपला एका जमीन निकाल जब सामने राहील. आणि यावेळेला तुम्ही पाहताय समोर जे अनुमान करते बारीक बरोबर लागेल. तर या ठिकाणी आपण घोषणा केलेली होती की उत्कर्ष दर्देकर यांच्याकडून काय आता बोलशील टी-शर्ट पुरस्कृत झालेले आहेत. यांच्याकडून अप्पर किट हा जो देखील निकाल झालेला आहे त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. कारण पंचायतच्या आमच्या विशेष काळजी घेणारी हे सर्व व्यक्तिमत्व आहे. तर दर्शन नंबर 10 मात्र पुन्हा एकदा शेवटच्या काही मिनिटांमध्ये संघर्ष अजून देखील सुरू ठेवताना पाहायला मिळतात. दर्शन नंबर 17 पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रथमेश कामगे आणि दर्शन नंबर 17 या दोन खेळाडूंनी विशेषतः चढाईची भूमिका अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे या मॅच मध्ये. सार्थक कदमच्या उपस्थित तालुके दाखवून दिलेली नाहीये. 3 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये मात्र पुन्हा एकदा दर्शन नंबर 17 सुपर टॅकलची सिच्युएशन या मॅच डबल डायव्हर्ट केलंय. 2 डिफेंडर्स बनाने के लिए यस एब्सोल्युटली शानदार डिफेंस. आप देखें जरा किसमें कितना है ना. अगर आप शेरो जनाब हम ही समझ है हे सांगण्याचा प्रयत्न केलाय जे आपण करते. एवढ्या सहजासहजी जे आपण करते बॅकवरती जाणार नाहीये. कारण शेवटचे काही मिनिटं अजून देखील शिल्लक 3 मिनिटं अजून देखील बाकी आहेत. येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये संघाकडनं परतीचे पुरेपूर प्रयत्न केले जाते. कारण 7 गुणांची अजून देखील आघाडी आहे ते शिवशाही वनन संघात. 3 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. याच्यानंतरचा जो होणारा सामना आहे ताडाचा कोण आणि त्याचबरोबर भैरवनाथ चांगला संघाला खेळण्यासाठी या ठिकाणी सेकंड कॉल असेल. तिसरा आणि अंतिम कॉल दिल्यानंतर चालू सामना दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे. शेवटचे जवळजवळ 2.5 मिनिटं अजून देखील बाकी आहे. 7 गुणांची आघाडी आहे. यावेळेला पिछाडीवरती असताना जे अनुमान करते संघ काहीतरी चमत्कार करतोय का बघूया. मॅजिकची आवश्यकता असेल, जादुई कामगिरी तर पार पाडावी लागेल. दर्शन नंबर 13च्या दिशेने तुम्ही जर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासाठी ती थोडीशी डोकेदुखी देखील ठरू शकेल. कारण हा खेळाडू एक सर्वोत्तम डिफेंडर्स आहे. त्यांच्या हाताखालून बोनस पॉईंट गेलं थोडंसं डिफिकल्ट. शेवटची 2 मिनिटं अजून देखील बाकी आणि शिवशाही वननचा संघ हा सामना जिंकण्याच्या दिशेने आतापर्यंत वाटचाल करतो असं चित्र तर आपण बघतोय. परंतु कर्ज संघ शेवटच्या 2 मिनिटांमध्ये पलटवार करण्यामध्ये यशस्वी ठरणार काही देखील आपण बघणार आहोत. प्रथमेश कामगे पुरेपूर 30 सेकंदाचा वापर करतोय. एका जागेवरती शांतपणे उभा राहण्याची चाचपणी करतोय. क्रीडारसिकांचा खूप प्रतिसाद उद्याच्या दिवसामध्ये मात्र मला वाटतं क्रीडारसिकांची खूप गर्दी देखील आपल्याला या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला भेटेल. भाऊ किक मारत डाव्या कोपऱ्याचा जो डिफेंडर्स आहे त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न, परंतु इथं जबरदस्त टॅकल केले. जबरदस्त टॅकल केले. जर्सी नंबर 13चा नाद करायचा हे मात्र पुन्हा एकदा त्यांनी दाखवलंय. त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत स्वतःला सेफ ठेवलं. राईट कॉर्नर किंवा जे कव्हरचे जे डिफेंडर्स होते त्याने सक्सेसफुली डॅश केलं होतं. हा खेळाडू लाजवाब आहे. हा खेळाडू स्टार काय याचं पुन्हा एकदा चित्र त्यांनी आपल्यासमोर सादर केलंय. शेवटचा 1 मिनिट बाकी. शिवशाही वनन संघाकडे एक मजबूत आघाडी आहे. 14 गुणांमध्ये 22 गुणांमध्ये शिवशाही वननचा संघ आघाडी आहे. 8 गुणांची जी आघाडी आहे ते शेवटपर्यंत धावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न, परंतु इथे सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. आयो रामा गजब हो गया. हे चित्र या डिफेंडर्सकडे आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा मायूस, थोडासा निराश. कारण गरज नव्हती आता अशा पद्धतीचा डिफेन्स इथे सादर करण्याची. जर्सी नंबर 10 कदाचित जर्मन संघाला विजयासाठी अजून एका स्पर्धेची प्रतीक्षा करावी लागेल.
प्रत्येक संघाचं स्वप्न होतं की बाळंत्याच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये जे की सीझनची पहिली स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये विजयाची सुरुवात करायची. मात्र आता मागच्या 2 सामन्याचा जर आपण अंदाज घेतला तर 2 सामन्याचं जर आपण चित्र पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये बलाढ्य सातपुते संघाने उमेश संघाला डॉमिनेट केलं, बॅकवरती पाठवलं. मागच्या सामन्यामध्ये देखील कर्ज संघाला आपण पाहिलेलं होतं मैदानामध्ये खेळताना. सामना जिंकलेला होता, याचा बदल होतोय.